हॅलो नमस्ते सायन्स लाईफस्टाईल आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. कसे काय सगळे मजेत ना. सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे ते खूप आनंदी जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. आणि तुम्हाला सांगते माझं जे आहे ना तर सकाळी खूप लवकर उठले होते कारण की मुलाचे जे आहेत कार्यक्रम आहेत स्कूलमध्ये किंवा त्यांचे जे आहेत ना कुठल्या तरी एका गोष्टीचे जे आहे ते पेपर चालू आहे त्यामुळे जे आहे त्याला खूप 2 दिवस झाले म्हणजे ना काल तर रविवार होता पण आता 2-3 दिवस जे आहे त्याला लगातार लवकर जायचं आहे स्कूलमध्ये असं चाललेलं आहे. असं चला आता काय करणार मुलांचं भविष्य पण आपल्याला पाहायला लागतं तर त्यासाठी जे आहे मी लवकर उठले होते. त्याला जे आहे तर चिले करून दिले डब्बा करून दिला आणि त्यानंतर माझ्या स्वतःचं जे आहे तर मग आवरत बसले असं होतं. तर इकडे बघा माझा स्वयंपाक जे आहे तर पूर्ण झालेला आहे बरं का. स्वयंपाक हे जे आहे ते पूर्ण झालेलं आहे पण राहिलेले आहे आवरायचं. तर आता आवरायला काही दिवसभर आपल्याला जे आहे ना तर तेच काम असतं म्हणायचं. असं चाललेलं आहे ना. आता वाजलेले आहेत ज्येष्ठ तुम्हाला सांगते 7 वाजलेले आहेत आणि मिस्टर पण गेलेले आहेत. असं तर आता सगळे जर का गेले फक्त राहिलेलं आहे बाळ. तर बाळ जे आहे तर 12 वाजता जाणार आहे. बाळ लवकर जात नाही बरं का. बाळाची स्कूल 12:30ला भरते त्यामुळे जे इथं घरातून त्याला 12 वाजता घेऊन जायला लागतं. आणि ज्येष्ठ झोपेतून उठला आहे. इकडे पहा कसं आहे खाली पूर्ण जे म्हणतात ना तर हे झालेलं आहे. असं आला का स्वयंपाक बनवायला चालू बघा कारण की त्याला जे आहे ना तर स्कूलसाठी जे आहे थोडंसं लवकरच जायचं आहे. आणि आता वाजलेलं आहे जस्ट 6. लाईट बंद करू का भाजी आहे माझं पाणी तापलं घे आंघोळ करून जा. घेऊन आला ना इकडे जायचं मला आता स्वयंपाक करायचा डब्बा करून काय झालं बरं चल तोंड धुवून घे. चहा पिणार आहेस का तू? चहा घेणार आहेस का? नाही चिले करून देऊ का फक्त चपाती नको का रे? असं चला काय होतं मी त्याचं आवरून देते. आणि पूर्ण मागचं जे आहे ना तुम्हाला सांगते आवरायचं राहिलेलं आहे. तर असं हे काय रोजचंच आहे. तुम्हाला सांगते किती बी आवरलं तरी बी आपले रूम जे आहे ते छोटे असल्यामुळे जे ते किती बी आवरलं तरी बी आहे असंच होतं. असं चला तर मला तरी दिवसभर कुठं काय काम असतं असं आहे. तर इकडे माझी देवपूजा पण राहिली आहे बरं का आज करून घ्यायची. आणि आज जे आहे तर माझं आहे तर पूजा वगैरे उचलून घ्यायची आहे आणि लगेच आजपासून म्हणा किंवा उद्यापासून दुसऱ्याला सुरुवात करणार आहे. असं आहे कारण की जिथं आपलं मन लागत नाही तिथं तुम्हाला सांगते देवापाशी टायमिंग घाला. कारण काय होतं माहिती आहे का सगळे जातात आणि मग मी एकटीच असते त्यामध्ये जे आहे ना मग मला जास्त असं म्हणजे आपण बोलतो ना एकटा माणूस एक ताणका दिमाग तसं असतं. त्यामुळे जे आहे तर खाली विचार करण्यापेक्षा जे आहे तर आपण देवापाशी मन जर का लावलं ना दिवस कसा निघून जातो हे पण समजत नाही. आणि शेवटी आपलं पण कुठंतरी जे आहे ना तर हे होतं पूजापाठ होऊन जाते. आपल्या मनाला शांती लागते. आपल्या घरात पण यश राहतं असं आहे. देवाचं केल्यानं कधी कमी पडत नाही. त्यामुळे जे मला तर असं वाटतं की जिथं आपण रिकामा टाईम घालतो तिथं न तसं करता जे आहे देवापाशी टाईम घाला नाही तर मग नामस्मरणामध्ये टाईम घाला असं. तर चला भांडे वगैरे घासून घेते खालची साफसफाई करून घेते आणि देवपूजा हे ते करून घेते त्यानंतर तुमच्याशी गप्पा मारते. मम्मी हो काय करती? कपड्याचे घड्या घालते रे पिल्ल्या. हे रोजचं काम असते. हो मग आता आपण चलू द्या तुमचं चलू द्या. किती बी कपडे आवरून ठेवा तिथंच आहे येऊन केलं. मम्मा चॉकी नो फटका लहान बाळ बोलते ग. मम्मा मम्मा चॉकी 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 म्हणलं की एक फटका. एक का नाम एक का नाम. बास ग काय तुला लागलंय ते एकदा पाहिलं की कुठल्याही गोष्टीचं तेच 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 नसतं. इकडं आडवी तिडवी झाली काय काय नाही. बरोबर 40 47 48. मम्मी ते मंदिरचं ते बंद कर डोर. स्वामीचं नवीन घर आलं.
खाली कसला राडा घालायचा. ऊस खाऊन ना रात्र नाही का ऊस खाली होते. गोदड्यांखाली गेलत काय? गोदड्या खाली नाही, तुम्ही खातात त्या पद्धतीने. कधी कधी काय होतं माहिती का, अजिबात व्यवस्थित खातात तुम्ही. खूप दिवसाचा असेल ग. नाही ना, कपडे त्याच्यातच सगळं त्याच्यातच. जेवढा ढीग आहे कपड्यांचा. किती असू कमीच असतात रे पिल्या. कपडे ते शेवटी. आणि इथलं माहिती आहे याचं रोज साफसफाई करून घेऊ तरी पण आहेच आहे. मी आवरून ठेवते तुम्ही येता. आता स्वामीचं चित्र येते. हो माहित आहे मला. आणि ह्या माझ्या साड्या ब्लाऊज मी काय करते माहिती का, अशा जर ठेवून दिला आता माझ्या बॅग मध्ये ठेवून देतात. नकोच खाली माझे कपडे माझ्या बॅग मध्ये. हा वरती बॅग काढायची ठेवून द्यायची. कारण की काय होईल माहिती आहे, लयच भरपूर कपडे झाले. तर ड्रेस तेवढे झाले, साड्याचं तेवढंच आहे, ब्लाऊजचं तेवढंच आहे. आणि ते काय कुठं ठेवून देते मला बी नाही सापडत नंतर माहिती. कपडे सापडत नाही. आंघोळ करून आपण मस्त हे करतो पण अजिबात कपड्याला हे होत नाही. टी शर्ट ह्या बरमुडी हे नाईट पॅन्ट. आता बघ आता हे का मोजायचे नाईट पॅन्ट ही घातली आज अंगावर. मला ही घालायची होती सकाळी, सापडलीच नाही. जाऊ दे ठेवून देते, घड्या करून ठेवून देते. वरच ठेव, बुधवारी होतं मला घालायचंय. बरमुडा का नाही घालायचा? पॅन्ट घालायची आता, पॅन्ट घालायची. ओके. म्हणून तर घालून ठेवली. त्या दिवशी पॅन्ट घालायचंच विसरली. तसं नाही करायचं पिल्ला. रोज गेल्या हाफ पॅन्ट वर मॅडम ओरडतील मग. पहिलीच्या बाय ओरडल्या. मग त्या लगेच नाही. खाली आता काय होतंय माहिती का, थंडी असल्यामुळं. पण आम्हाला लक्ष ठेवावं लागते. आपण आपली स्वतःची काळजी आपणच घ्यायची असते रे पिल्या. बाकीच्यावर अवलंबून जर का राहिलं ना तर तसं नसतं राहायचं. आतापासून जर का स्वतःचं ध्यान स्वतः ठेवायला लागलं ना तर पुढे चालून खूप फायदा होतो आपल्याला. कोणाच्या मला वर्गात लक्ष ठेवायला सांगितलं नाही. मला वर्गात अजिबात ठेवायचं नाही, कारण की ना बाईंचा घसा बसतोय तर माझा बसल. ऐकत नाही ते. म्हणून ना पहिलीच्या म्हणजे अक्साला ठेवायला सांगितलेलं. मी म्हणलं अक्सा मी येऊ कधी, म्हणली मी गेले. हो का. कोटमळवरचे अर्ध दाखवले. बंद करू. किती मिनिटात? 43, 45, 46, 47. मी आवरून घेतला असेल ना, लगेच कागद काढून टाकले नाही तर असं असतंय. असं असते का बघ. कशी आगाव आहे का. माझं इकडे काम करून अवतार बघा कसं झालंय. आणि हिचं पहा. अरे एक्ससॉक्सन हे एक्ससॉक्सन. आणि इकडे ते पूर्ण क्लिनिंग झाली आहे बरं का. माझी तुम्हाला खरं सांगते ड्युटी आवरलेली आहे, पूर्ण झालेलं आहे. आता राहिलेलं आहे फक्त स्वतःच आवरायचं आणि हिला स्कूलमध्ये घेऊन जायचं. आणि काही करते माहिती आहे का, दप्तरातली पूर्ण घाण जी आहे ते खाली काढून टाकते. आगाव कुठली खूप आगाव झालेली आहे सध्या तरी. आणि माझं जे आहे ना मला नाही माहिती तू कुठं ठेवली ती. थांब शोधून देते. अजय तर
ते ह्याचे देवाचे ह्याचे त्याचे कपडे जे आहेत ते खूप आहेत भरपूर, त्यामुळे जे आहे देवपूजा झालेली आहे, सगळं झालेलं आहे, ग्रंथ ठेवून दिलेले आहेत. पण ते काय झालं होतं माहिती का, ग्रंथाचा कपडा जे आहे ते चेंज केला आहे, कारण की खराब झाला होता. कारण की आपण ठेवतो, हात लावतो आणि ठेवून देतो, तर त्याच्यावर काय होतं माहिती, कधी कधी धूळ माती बसते, असं आहे. असं चला, तर आता खूप छान वाटत पण आहे मला, पण माझं काम आवरलं आहे. तर पण सगळ्यात अगोदर पहा कशी ऊस खाते आहे, फरची वगैरे पूर्ण क्लिनिंग करून झालेली आहे बरं का. पण हिचं बघा ऊस खाते चिकट करून जाते.